गाइज सी द रिझल्ट. स्किन कशी ग्लो करते. तुम्हालाही असा ग्लो पाहिजे आहे. काय झालंय, सध्या लग्न सराई, फंक्शन्स वगैरे पार्ट्या चालू आहेत आणि तुमच्याकडे पार्लरला जायला वेळही नसेल आणि पार्लरचे रेट सुद्धा सध्या खूप हाय चालू आहेत आणि तुम्ही जर मी सांगते असं फेशियल केलं तर त्यात तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल. आणि हे फेशियल किट आहे ना, तुम्हाला कोणत्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये मिळून जाईल. हॅलो फ्रेंड्स, आज आपण आहे ना घरच्या घरी फेशियल कसं करायचं ते बघणार आहे. कारण आता ब्रायडल सीझन चालू झालेला आहे आणि लग्न सराईमध्ये पार्लरचे रेट्स पण खूप वाढलेले असतात, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी करू शकता एकदम सोप्या पद्धतीने. आता माझे छोटेसे क्लिप्स होते टिकटॉकच्या, मी त्या लावून घेतलेले आहेत. प्लीज इग्नोर मी कशी दिसते. मी हे गोल्डचं फेशियल करणार आहे. आता पहिले ना वेट कपडा घ्या, एखादा काही पण घ्या, कॉटन पॅड. चेहरा व्यवस्थित आहे ना, मी मेकअप वगैरे केलेला नाही आहे, हा माझा नॅचरल ग्लो आहे. फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झर. हा ऑलरेडी आधी यूज केलेला आहे. फर्स्ट आहे ना आपण क्लिन्झिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित, एकदम हलक्या हाताने जेंटल. सगळ्यात पहिले क्लिन्झर लावून आहे ना क्लिन्झिंग करून घ्या आणि 5 मिनिटे व्यवस्थित मसाज करा, म्हणजे स्किन डीप क्लीन्झ होईल. आणि मी व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून जास्त फास्ट फॉरवर्ड केलाय आणि तुम्ही स्लो मसाज करा. पण एक 5 मिनिट्स क्लिन्झिंग करायची व्यवस्थित, डीप क्लिन्झिंग होऊन जाते. स्किन मधली सगळे डर्ट वगैरे पूर्ण क्लीन होऊन जाईल. आणि माझ्या किटमध्ये क्लिन्झर आणि स्क्रब मिक्स होतं. जर तुमचा स्क्रब सेपरेट असेल तर तो सुद्धा 5 मिनिटे मसाज करा. सर्क्युलर मोशन मध्ये व्यवस्थित करून घ्यायची आहे मसाज. व्यवस्थित क्लीन करून घ्या. क्लिन्झिंग झालेली आहे, आता मी स्क्रब करणार आहे. आपला मसाज चालू आहे, तर मसाज करताना एकदम प्रॉपर मसाज करा, म्हणजे मी जे स्टेप्स दाखवते ते व्यवस्थित फॉलो करा. फेस पॅक नेहमी ना अपवर्ड डायरेक्शनने लावायचा, खालच्या साईडला नाही लावायचं, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन. फक्त 5 मिनिटं ठेवायचे आणि 5 मिनिटांनी तुम्ही तोंड धुवू शकता. बघू शकता की
जास्त हॅप्पी आणि एक्सायटेड आहे माझा ग्लो बघून. तुम्ही पण नक्की ट्राय करायचा. आता किती छान ग्लो आलेला आहे. तर मी फक्त आता लिप बाम लावणार आहे, बाकी काहीच नाही.